जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं उपवर्गीकरणाच्या निमित्तानं एससी अनुसूचित जातीची एकजूट तोडण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उपवर्गीकरण या गोंडस नावाखाली जे काही षडयंत्र चाललेलं आहे ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी येणाऱ्या 30 जूनला महाराष्ट्राच्या विधानसभेवरती आझाद मैदान ते मंत्रालय असं प्रचंड मोर्चाचं आयोजन आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, जे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आहेत, आदरणीय बडोले साहेब आणि घोलप सर हे माजी मंत्री आहेत, या लोकांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र उपवर्गीकरण संघर्ष समिती अशी घोषित करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन सेना, बौद्धजन पंचायत समिती, चर्मकार महासंघ, मातंग महासंघ आणि विविध 59 जातीचे जे काही प्रतिनिधी आहेत, या प्रतिनिधीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेवरती आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आज ठाणे जिल्ह्यामध्ये या मोर्चाच्या नियोजनाची बैठक आयोजित केलेली आहे। जिल्हा अध्यक्ष आदरणीय विजय गायकवाड, महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष शिलाताई तायडे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्य शाखेच्या संस्कार सचिव अविंदाताई वाघमारे, रिपब्लिकन सेनेच्या प्रतिनिधी आदरणीय ताई प्राचीताई पवार, जगतापताई, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी आपण प्रचंड संख्येनं या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी उपस्थिती दाखवलेली आहे। आपल्या सर्वांची एक नैतिक जबाबदारी, ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे आणि म्हणून येणाऱ्या 30 जूनला आपण या आझाद मैदानावरती ठीक दुपारी 2 वाजता प्रचंड संख्येनं उपस्थित राहायचंय आणि 12 वाजता CST स्टेशनला जमायचंय। तिथून 12 वाजता आपला हा मोर्चा आझाद मैदान मार्गे, लक्षात ठेवा, आझाद मैदानावरती मोर्चा होत नाही, आझाद मैदान मार्गे मंत्रालयाकडे जायचं आहे। शासनानं जर तिथं अडवलं आझाद मैदानात तरच आपण थांबणार, आपण संविधानाला मानणारी माणसं आहोत, अन्यथा आपली धडक जी आहे ती मंत्रालयावरती आहे। आणि म्हणून आपण घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की 30 जून आझाद मैदानावरती मोर्चा, एवढी तारीख लिहून ठेवा। त्या दिवशी कुठल्याही पद्धतीचा कुठलाही कार्यक्रम घेणे नाही। आपला बॅनर, प्रत्येक संघटनेचा आपला बॅनर, आपला झेंडा आणि आपली माणसं घेऊन प्रचंड ताकदीनं त्या ठिकाणी आपण या मोर्चामध्ये सामील व्हा। हा मोर्चाचा ज्या पहिल्या दणक्यामध्येच शासनाला जाग आली पाहिजे आणि नाही बाबा, जर आपण हे उपवर्गीकरण थांबवलं नाही तर आपली काही धडगत नाही, आपली सीट जागेवरती राहत नाही, या भावनेनं सरकारनं हे उपवर्गीकरण थांबवलं पाहिजे। या दृष्टीनं आपण प्रचंड संख्येनं उपस्थित राहा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।